करेंगे आप? हाँ, क्या करेंगे बताइए। अरे बताइए इसका। ये जो बारिश चालू है उधर पूरा पानी छू रहा है, सीमेंट की स्लरी छू रही है, उसका हाँ, अगर रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेंगे? मेरे पास अगर प्रॉब्लम होगा बात आज थोड़ी होगा प्रॉब्लम, जो इन केस फ्यूचर में होगा। अच्छा है पहले उसको दिखा के आइए। किसको? जो अच्छा है, जो रोड अच्छा बना पहले उसको दिखाइए, हाँ। ये लास्ट में चलिए। ठीक है, अभी फिलहाल में ये जो समस्या चल रही है, समस्या नहीं है, ये समस्या नहीं है। इसका रिस्पॉन्सिबिलिटी हमारा है। हाँ, ये समस्या नहीं है। रिस्पॉन्सिबिलिटी हमारा कॉन्ट्रेक्टर का रिस्पॉन्सिबिलिटी है। मुझे बताइए, जो आपने काम अच्छा किया तो बहुत बढ़िया है, लेकिन जो चालू में पानी स्लरी छू रहा है उसका जिम्मेदारी कौन लेगा? हमारा है, हाँ? वो हम करके देंगे, रिपेयर करके देंगे। इसकी जिम्मेदारी लेगा कौन? वो हमारा हमारा रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्ट्रेक्टर है। कब लेंगे? अरे तो आपके पास इतने बड़े ठेकेदार हो गए, आपके पास आपको भागने के लिए आपके पास कारपोलिन की व्यवस्था नहीं है, तो ये बहुत। आपको बताने की जरूरत नहीं है, वो हमारा। हम नहीं बताएंगे तो कौन बताएगा आपको? आपको अच्छा काम है वो पहले दिखाइए, कौन नहीं बताएगा? जो बुरा है वो दिखाइए। हा पहिलात का हा कसा उद्धटपणे बोलतोय, हा कसा उद्धटपणे बोलतोय पहिलात का? मंडळी तुम्ही पहा, महाराष्ट्राची जनता पाहते, लाईव्ह चल रहा है, आप ऐसे बात नहीं कर सकते। ये गलत तो गलत है। आप गलत बात कर रहे हैं। मैं गलत बात कर रहा हूँ? बिल्कुल। हाँ, आपकी रिस्पॉन्सिबिलिटी पूछने के बाद आप बोल रहे हैं वो वाला दिखाइए। अभी यहाँ पे आंखों के सामने कर रहा है तो आप नहीं बता रहे उसको, ये बात गलत बोल रहे सर। रणवीर जी बुलाया हूँ आप बुलाइए, किसको भी बुलाइए। हाँ, धमकी दे रहे हो, बुलाइए, इसका मतलब क्या है? आप मुझे धमका रहे हो? रणवीर जी कहेंगे हाँ, वही है। आप मुझे धमका रहे हो? सेकंड मालिक है। हाँ, आप मुझे धमका रहे हो? मालिक को बुलाया। क्या बोलना चाहते हो? इसको मालिक बुलाए, को उसको बुला रहा बुलाए, इसका मतलब क्या है? वो मालिक का- पहा हा माणूस कसा धमकी देतोय, धमकी द्यायच्या भाषेमध्ये बोलतोय। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा जो माणूस आहे संबंधित ठेकेदाराला बोलावून धमकी देण्याचा प्रयत्न करतोय। असं जर होत असेल तर खरोखर चिंतेची आणि लाजिरवाणी बाब आहे। असं होता कामा नये म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न यांच्या समोर उपस्थित करतोय, तर ते जाणून बुजून धमकी देण्याच्या धमकीच्या भाषेत बोलतात। अशांवरती कोणत्या प्रकारची कारवाई करायला पाहिजे? दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी या गावामध्ये आपण आलेलो आहोत, म्हणजे एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलची टीम या गावामध्ये पोहोचलेली आहे। या गावामध्ये पोहोचण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? सोलापूर शहराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून जेऊर ते सोलापूर हा रस्ता जो आहे, हा आपण पाहू शकता मुख्य रस्ता आहे। जवळ पाहू शकता पाऊस चालू आहे, पाऊस चालू असताना देखील या रस्त्यावरती या ठेकेदारांकडे झाकायला कॅरी बॅग नाहीये, ताडपत्री नाहीये। करोडोंचा रस्ता चालू आहे, पण कॅरी बॅग नसल्यामुळे आज पाऊस चालू आहे आणि रस्ता आत्ताच तयार केलेला आहे। रस्त्यावरती सगळा सिमेंट जो आहे तो वाहून जाताना दिसत आहे। वराती मागून घोडं कसं नाचवायचं तर या ठेकेदाराकडून शिकायला पाहिजे आपल्याला। वराती मागून घोडं नाचवायचं कसं? तर पाऊस गेल्यानंतर ताडपत्री झाकायला यायचं। काय पाऊस गेल्यानंतर ताडपत्री झाकायला यायचं? जनतेच्या पैशाची उधळण कशी करायची तर या ठेकेदारांकडून आपल्याला शिकायला पाहिजे। आपण प्रत्यक्षात पाहू शकता, आतापर्यंत मागील अर्ध्या तासापासून पाऊस चालू होता, तोपर्यंत इथे कोणीच नव्हतं। आता पाऊस संपला आणि न्यूज चॅनलची टीम इथे पोहोचली आणि कॅमेरा पाहता क्षणी हे सगळे आता धडपड करताना दिसत आहेत। पाहू शकता आपण, अगदी आपल्या डोळ्यात देखील दाखवतोय हा काय प्रकार आहे। सगळा जो सिमेंटचा पाणी आहे, स्लरी आहे, ते आता वर पाण्याद्वारे वाहून गेलेली आहे। असं जर होत असेल तर उद्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? जनतेच्या पैशाला अशा प्रकारे उधळपट्टी करणाऱ्या या ठेकेदाराला कोणत्या कायद्यानुसार कारवाई करायला पाहिजे आणि यांना ब्लॅकलिस्ट मध्ये का टाकू नये? असं जर हे वारंवार होत असेल तर खरोखरच खूप चिंतेची आणि शोकांतिका आहे, चिंतेची बाब आहे, म्हणायला काय वावगं ठरणार नाही। सोलापूर शहराला जोडणारा हा जो मुख्य रस्ता आहे, आपण प्रत्यक्षात पाहू शकता, सोलापूर पासून जेऊर पर्यंत, सोलापूर, होटगी स्टेशन, औज, तिलाटी गेट, इंगळगी, जेऊर इथेपर्यंत हा रस्ता करण्यात येत आहे। जवळपास शेकडो कोटी रुपये खर्चून हा रस्ता करतात, पण ठेकेदारांच्या अशा हलगर्जीपणामुळे या रस्त्याची क्वालिटी खराब होताना दिसत आहे। ठेकेदारांचा जो हा हलगर्जीपणा आहे, खरोखरच खूप मोठा चिंतेचा विषय आहे। आपण कोणाकडे पाहायचं? सोलापूर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेला आहे, जिथे गरज नसताना देखील रस्ते करण्यात येतात अशी नागरिकांची ओरड आहे। पण ग्रामीण भागामध्ये रस्त्याची खरोखरच खूप मोठी गरज आहे। दळणवळणासाठी सोयीचं व्हावं म्हणून हे रस्ते सरकार मंजूर करत आहे, पण यावेळेस ज्यावेळेस हे ठेकेदार असे करतात त्यामुळे रस्त्याची क्वालिटी खराब होते। त्या क्वालिटी खराब झाल्यानंतर पुन्हा ओरड चालू होते। मग जनतेच्या पैशाची अशी उधळण जर होत असेल तर याला जबाबदार कोण? काय म्हणताय मित्र? तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा ते काय म्हणतात। आता आपले हे जे भाऊ आहेत, हे जे दादा आहेत, काय आहे का नाही जरा तरी किती अडचण आहे, काय आहे का नाही?
तसंच चालू आहे. एक तर पुढचं वाहन मोठं आलं तर जायला रस्ता नाहीये. आता ह्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना कशा प्रकारे नाहक त्रास सहन करावा लागतो. दादा आपलं नाव काय? सिद्धया स्वामी कुठून आला स्वामी सर? अक्कलकोटला. अक्कलकोटवरून. आत्ताच मी तुम्हाला म्हणाल्यासारखं सोलापूर शहराला हा जो जोडणारा मुख्य रस्ता आहे सीमावर्ती भागात असल्यामुळे कर्नाटकामधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. लोकांची वर्दळ आहे आणि ह्या रस्त्याचं काम चालू आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला कसं त्रास द्यायचं या ठेकेदारांकडून शिकायला पाहिजे. दादा तुम्हाला काय त्रास झाला यायला? मोठं वाहन आलं तर त्रास व्हायला लागला. जायला यायला रस्ता नाहीये, साईडला कुठे जागा नाहीये. बघा पडलं तर एक हलसत होतो आम्ही जागेवर. बघा किती मोठी शोकांतिका आहे. आता यांच्या सोबत त्यांच्या मंडळी आहेत, ताई आहेत, कोण आहेत. पाऊस चालू आहे वरती, एकत्रित सतत पाऊस चालू आहे. त्या पावसामध्ये जर अशा घटना घडल्या तर त्याला जबाबदार कोण राहणार? खरंच याला जबाबदार कोण राहणार? कोण याची जबाबदारी घेणार? आपण पहा, पावसाच्या अर्ध्या तासापूर्वी हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. या ठेकेदारांकडे झाकायला ताडपत्री नाहीये, त्यांच्याकडे टार्पोलिन नाहीये, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये. आपण पाहू शकता हे कसं चाललेलं आहे. स्लरी सगळी वाहून जाते. उद्या या रस्त्याला तडे गेले तर त्याला जबाबदारी कोण स्वीकारणार? सरकार स्वीकारणार की हे संबंधित ठेकेदार स्वीकारणार? काय करायचं असं जर होत असेल तर वारंवार ह्याच समस्या जर निर्माण होत असतील तर संबंधित ठेकेदाराच्या माणसांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केलाय. ज्याच्या अधिपत्याखाली हे रोड चालू आहे त्याला विचारल्यानंतर तो उद्धटपणे बोलतोय तुमचं काम हे नाहीये. मग आमचं काम काय आहे? जनतेचे प्रश्न आम्ही न मांडता यांची काय मग चापलुसी करायला पाहिजे, यांची गुलामगिरी करायला पाहिजे? काय करायचं नेमकं? तुम्हीच ठरवा. जनता, तुम्हीच मायबाप आहात, तुम्हीच ठरवू शकता अशा ठेकेदारांना काय करायला पाहिजे. असं जर हे म्हणत असतील, अशा प्रकारे उद्धट उत्तर देत असतील तर खरोखरच लाजिरवाणी बाब आहे. नितीन गडकरी वाहतूक दळणवळण मिनिस्टर, ट्रान्सपोर्टेशन मिनिस्टर नितीन गडकरी जी तुम्ही बघू शकता. आम्ही तुम्हाला ही बातमी टॅग करणार आहोत. तुमच्यामध्ये तुमचे जे ठेकेदार आहेत अशा प्रकारचं जर काम करत असतील आणि अशा प्रकारे लोकांना जर ते भेडसावत असतील, पत्रकारांना अशा भाषेत बोलतात, मग ते सामान्य जनतेला काय अवस्था करत असेल. नितीन गडकरी जी तुम्ही पाहू शकता इथे काय चाललेलं आहे. विकासाच्या नावाखाली कशा प्रकारे त्रास होतो लोकांना ते तुम्ही प्रत्यक्षात इथे ह्या डोळ्यात ठेकेदारांच्या मार्फत तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, दक्षिण सोलापूर, इंगळगी.